मी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील, गव्हर्नमेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगडे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. आज आपण रजिस्टरबद्दल माहिती घेणार आहोत. रजिस्टरला रोधकसुद्धा म्हटले जाते. रजिस्टर हा करंट लिमिट करते, म्हणजेच फ्लो ऑफ करंटला रिड्यूस करते, म्हणजेच तो कंट्रोलही करते. तसेच तो सिग्नल लेवलला ॲडजस्ट करते. तसेच त्याचा उपयोग व्होल्टेज डिवाइड करण्यासाठी म्हणून व्होल्टेज डिवायडर म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जाते. तसेच रजिस्टरचा उपयोग आपण ॲक्टिव्ह एलिमेंटला बायस करण्यासाठी करतो. तसेच ट्रान्समिशन लाईनला टर्मिनेट करण्यासाठी सुद्धा करतो. ॲक्टिव्ह कंपोनंटला ॲक्सेसिव्ह करंटपासून बचाव करण्यासाठी, जसे की LEDs, ट्रान्झिस्टर एक्सेट्रा कंपोनंट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण रजिस्टरचा वापर करतो. तर आपण आज पाहूया रजिस्टरचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यामधून स्पेशली आपण कार्बन कंपोजिट रजिस्टरबद्दल माहिती घेणार आहोत. यावर व्हॅल्यू लिहिलेली नसते, यावर कलर बँड्स असतात. कलर कोड चार्टच्या सहाय्याने कलर बँडवरून त्याची व्हॅल्यू काढली जाते आणि तेच आपण आज डिटेलमध्ये शिकणार आहोत. रजिस्टरचं युनिट हे ओहम आहे, आपल्याला माहीतच आहे. रजिस्टरला स्पेशली दोन भागात विभागलेलं आहे, लिनियर रजिस्टर आणि नॉन लिनियर रजिस्टर. लिनियर रजिस्टरमध्ये स्पेशली आपण त्याला पुन्हा दोन भागात विभागलेलं आहे, फिक्स रजिस्टर आणि व्हॅरिएबल रजिस्टर. फिक्सचे प्रकार आहेत कार्बन कंपोजिट रजिस्टर, ज्यावर कलर बँड्स असतात. नंतर वायर बाउंड रजिस्टर, ज्यावर व्हॅल्यू लिहिलेली असते. नंतर थिक फिल्म रजिस्टर, ज्याचे प्रकार आहेत फ्युजेबल रजिस्टर, नेटवर्क रजिस्टर, मेटल ऑक्साईड रजिस्टर. तसंच चौथा प्रकार आहे थिन फिल्म रजिस्टर, ज्याचा प्रकार आहे कार्बन फिल्म आणि मेटल फिल्म. तसेच व्हॅरिएबल रजिस्टरचे सुद्धा प्रकार आहेत, पोटेन्शिओमीटर, नंतर रेओस्टॅट आणि प्रीसेट. तसेच नॉन लिनियर रजिस्टरचे प्रकार आहेत, ज्याला आपण थर्मिस्टर म्हणतो. त्यात सगळ्यात पहिला प्रकार आहे थर्मिस्टर, ज्याला आपण सेमी व्हॅरिएबल रजिस्टर सुद्धा म्हणू शकतो. थर्मिस्टरचे मेनली दोन प्रकार आहे, PTC म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, NTC म्हणजे नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. दुसरा प्रकार आहे LDR म्हणजे लाईट डिपेंडंट रजिस्टर. तिसरा प्रकार आहे वॅरिस्टर आणि चौथा प्रकार आहे टेम्परेचर डिपेंडंट रजिस्टर. तर आज आपण कार्बन कंपोजिट रजिस्टरबद्दल माहिती घेणार आहोत. त्यात आपण 4 बँडचा कलर कोड रजिस्टर पाहणार आहोत. रजिस्टरचा पहिला बँड हा फर्स्ट बँड म्हटला जाते, सेकंड बँड, थर्डला थर्ड बँड ज्याला मल्टिप्लायर म्हटलं जाते आणि चौथ्याला फोर्थ बँड म्हणजेच टॉलरन्स म्हटलं जाते. टॉलरन्स हे जेव्हा आपण मल्टीमीटरने रजिस्टरला मोजतो तेव्हा त्याची व्हॅल्यू कमी जास्त असेल तर किती कमी जास्त असू शकते हे चेक करण्यासाठी टॉलरन्स असते. ठीक आहे, परंतु आज आपण फक्त कलर कोडवरून व्हॅल्यू काढणे शिकणार आहोत, म्हणून आपल्याला फक्त 3 बँडचंच काम आहे. म्हणून आज आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड बँडबद्दल माहिती घेणार आहोत. तर या रजिस्टरचे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. व्हॅल्यू काढताना आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. या रजिस्टरवर कलर कोड असते आणि कलर कोडच्या चार्टच्या सहाय्याने याची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते. हा जो रजिस्टर आहे, ज्याला आपण कार्बन कंपोजिट रजिस्टर बोलतो, याची साईज ही फिक्स असते, म्हणजे 1/8 पासून तर 2 वॅटपर्यंत, म्हणजेच 1/8, 1/4, 1 आणि हाफ, 1 वॅट आणि 2 वॅट. जसं की इथे आपण काही रजिस्टर दाखवायसाठी ठेवलेले आहेत. जसं हा आहे 1/4 वॅटचे रजिस्टर, हे आहेत हाफ वॅटचे रजिस्टर, हे आहेत 1 वॅटचे रजिस्टर आणि हे आहेत 2 वॅटचे रजिस्टर. तर अशा रीतीने या कार्बन कंपोजिट रजिस्टरचे वॅटेज हे फिक्स असते. तसेच रजिस्टरची ओहमिक रेंज ही सुद्धा फिक्स असते, 1 ओहम पासून तर 20 मेगा ओहम पर्यंत. ठीक आहे, तसेच हा जो रजिस्टर आहे याला 4 बँड्स असतात. मग आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पहिला बँड कसा ओळखायचा. त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन आहे की ब्लॅक, गोल्ड, सिल्वर हा कधीही फर्स्ट बँड नसतो. ठीक आहे, तसेच कॅल्क्युलेट करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, थर्ड बँड हा मल्टिप्लायर बँड असते. हा थर्ड बँडमुळे व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणून जर थर्ड बँड आपला रेड, ऑरेंज, येल्लो असेल
तर 1000नी भाग द्यायचा असतो, ज्याला आपण किलो असे म्हणतो. तसेच जर थर्ड बँड हा ग्रीन ब्लू व्हायलेट असेल तर आपण त्याला मेगाने भाग देत असतो. ठीक आहे. तर आपण आता पाहणार आहोत की कलर कोडचा चार्ट समजून घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला समजा हे 4 बँड्सचे रजिस्टर आहे, 4 बँडचा रजिस्टर आहे. याला सगळ्यात कलर कोडची व्हॅल्यू काढण्याच्या आधी हा कलर कोड चार्ट समजून घेणे आवश्यक असते. जसं फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड जो मल्टीप्लायर जो शून्यवारीमध्ये असते आणि फोर्थ बँड हा पर्सेंटमध्ये असते. ठीक आहे, ज्याला टॉलरन्स म्हटल्या जाते. तर ही कलर बँडची सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसं की ब्लॅक 0, ब्राऊन 1, रेड 2, ऑरेंज 3, येलो 4, ग्रीन 5, ब्लू 6, व्हायलेट 7, ग्रे 8, व्हाईट 9, गोल्ड सिल्वर नो कलर. गोल्ड सिल्वर नो कलर हे फक्त मल्टीप्लायरमध्ये असतात. गोल्ड हा 0.1नी गुणला जातो, तसंच सिल्वर हा 0.01नी गुणला जातो आणि याची व्हॅल्यू डायरेक्ट टॉलरन्समध्ये असते. जर चौथा बँड हा आपला गोल्ड असेल तर ±5% म्हटल्या जाते, सिल्वर असेल तर ±10% म्हटल्या जाते आणि जर नो कलर म्हणजे फक्त 3 बँडचा रजिस्टर असेल तर त्याला चौथा कलर हा ॲब्सेंट म्हटल्या जाते. त्याला आपण 20% टॉलरन्स म्हणू शकतो. तर आपण काही एक्झाम्पलवरून शिकणार आहोत की व्हॅल्यू कशी काढायची. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज फर्स्ट बँड ब्राऊन आहे, सेकंड बँड रेड आहे आणि थर्ड बँड सुद्धा ब्राऊन आहे. ठीक आहे. फोर्थ बँड आपण घेणार नाही कारण की तो टॉलरन्स असतो. जसं मी आधीही सांगितलं की तो आपण मल्टीमीटरने चेक करतो. जेव्हा आपण त्याची व्हॅल्यू काढतो तेव्हा टॉलरन्स चेक केला जाते, परंतु पर्टिक्युलर व्हॅल्यू काढताना आपल्याला फक्त 3 कलरचंच काम पडते. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे की फर्स्ट ब्राऊन, जर हा फर्स्ट ब्राऊन असेल तर याची किंमत 1 आहे. दुसरा रेड आहे, त्याची किंमत 2 आहे. तिसरा जो आहे तो मल्टीप्लायर आहे, ब्राऊन आहे म्हणजेच 10⁻1 म्हणजेच =10. ठीक आहे. परंतु याला कॅल्क्युलेट करताना हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ही 4 बँडचा रजिस्टर असेल तर पहिले 2 आकडे आपल्याला ॲज इट इज घ्यावं लागते. तिसरा जो आकडा असते तो मल्टीप्लायर म्हणजे जो शून्यवारीमध्ये घेत असतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण पहिला बँड आणि दुसरा बँड त्याची व्हॅल्यू ॲज इट इज घेणार. तिसरा जो मल्टीप्लायर असते जो आपला आलेला आहे 10. ठीक आहे. याला जर गुणलं तर मिळते आपल्याला 120 ओहम. ही आली आपली व्हॅल्यू. ब्राऊन रेड ब्राऊनची व्हॅल्यू आहे 120 ओहम. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत असतो. सेम अजून एक दुसरा एक्झाम्पल घेऊ. सपोज रेड आणि रेड असेल तर रेडचे 2, नंतर पुन्हा दुसरा सुद्धा रेडचे 2, परंतु तिसरा जर रेड येत असेल तर तो मल्टीप्लायर म्हटला जाते म्हणजे 10⁻2 म्हणजेच एकावर 2 शून्य. ठीक आहे. जसं आपण कलर कोड चार्टमध्ये पाहू शकतो. जर इथे हा 22 × 200 म्हणजेच किती होतील ते 2200. परंतु आपण पाहिल्याप्रमाणे आपला रूल काय म्हणते की जर थर्ड बँड हा रेड ऑरेंज येलो येत असेल तर आपल्याला त्याला 1000नी भाग देणं गरजेचं असते. त्याला किलो म्हटलं जाते. ठीक आहे. हे जरी उत्तर असलं तर याला आपण काय करणार, 2200ला आपण 1000नी भाग देऊ. 1000नी भाग दिल्यानंतर आपल्याजवळ आलं. ठीक आहे. मग याला भागल्यानंतर आपल्याला मिळते 2.2. परंतु युनिट काय लिहिणार आपण, याला किलोनी भाग दिला म्हणून किलो ओहम. तर रेडची व्हॅल्यू आहे 2.2 किलो ओहम. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. जसं ब्राऊन आहे, ब्लॅक आहे आणि गोल्ड आहे. ठीक आहे. तर ब्राऊन ॲज इट इज, ब्लॅक 0
आणि मल्टिप्लायर गोल्ड म्हणजे 0.1. याला याने गुणल्यानंतर आपल्याला आन्सर भेटते 1.0 म्हणजेच काय 1 ओहम. तर ब्राऊन ब्लॅक गोल्डची किंमत किती आहे, व्हॅल्यू आहे 1 ओहम. तर अशा पद्धतीने आपण कलर कोडवरून व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. सेम तसंच आपण पाहणार आहोत व्हॅल्यूवरून कलर कोड काढणे. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. जर 10 ओहम किंमत असेल तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जसं इथे सांगितलेलं होतं की पहिले 2 व्हॅल्यूज जसेच्या तसे ठेवायचे असतात, तिसरा मल्टिप्लायर जो शून्यवारीमध्ये घेत असतो. ठीक आहे. आता आपल्याजवळ इथे 2च व्हॅल्यू आहे आणि नंतर ओहम आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 व्हॅल्यू कंपल्सरी घेणं, म्हणून आपण हे 2 व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. परंतु तिसरा टॉलरन्स असा निवडायचा आहे जेणेकरून हा 10 ओहम झाला पाहिजे. ठीक आहे. तर मग आपण कलर कोडचं चार्ट पाहूया वापस. तर मल्टिप्लायर असा निवडायचा आहे की जेणेकरून याची किंमत बदलायला नको. तर इथे 1 दिसते, मग आपण इथे 1 घेणार. 10 × 1 मीन्स 10 ओहम. आणि यावरून आपण कलर कोड काढणार आहोत. तर फर्स्ट काय आहे, 1 म्हणजे ब्राऊन, दुसरा ब्लॅक म्हणजे 0 म्हणजे ब्लॅक, आणि तिसरा 1 पुन्हा हा ब्लॅक म्हटलं जाईल. तर 10 ओहमचं कलर कोड आहे ब्राऊन ब्लॅक ब्लॅक. ठीक आहे. तसंच आपण अनदर एक्झाम्पल घेऊ. 20 किलो घेऊ, 20 किलो ओहम. ठीक आहे. तर 2 आकडे पाहिजे म्हणून आपण 2 जसेचे तसे घेतले. तिसरा मल्टिप्लायर आहे. मल्टिप्लायर असा घ्यायचा आहे, असा निवडायचा आहे की ज्याचे 20चे 20 किलो झाले पाहिजे. मग किलो करण्यासाठी आपण 1000 घेऊ. ठीक आहे. म्हणजे हे होतील, हा झाला 20,000 ओहम. ठीक आहे. आणि आपलं रूलनुसार आपण त्याला जर तिसरा बँड ऑरेंज येत असेल तर आपण त्याला किलोनी भाग देत असतो, म्हणून 20,000ला किलोनी भाग देणार आणि आपल्याला मिळणार 20 किलो ओहम. व्हॅल्यू ॲज इट इज आलेली आहे. आणि कलर कोड काढताना आपल्याला ह्या रेंजवरून कलर काढावं लागते. तर पहिला रेड म्हणजे 2 म्हणजेच रेड, दुसरा ब्लॅक 0 म्हणजेच ब्लॅक, आणि तिसरा एकावर 3 शून्य आहे म्हणजेच काय ऑरेंज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. जर 2 ओहम असेल, ठीक आहे, 2 ओहम असेल, किंवा दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. 2 किलो ओहम. ठीक आहे. आता रूल असा आहे की 2 आकडे जसेच्या तसे ठेवावे लागते, परंतु आपल्याजवळ इथे एकच आकडा आहे म्हणून 2 सोबत आपण 0 घेऊ. ठीक आहे. 0 घेतल्यानंतर आता आपल्याला असा विचार करायचा आहे की 20चे 2 किलो झाले पाहिजे. ठीक आहे ना. मग आपण पहिले ब्राऊन ठेवू. ब्राऊन ठेवल्याने काय होणार, एकच शून्य वाढून जाईल म्हणजे 20चे 200 होऊन जातील. मग आपण जर रेड ठेवलं तर काय होईल, 20 आणि इथे 100 ठेवलं तर 2 किलो होईल. अशा पद्धतीने आपण इथे 100 ठेवू म्हणजे एकावर 2 शून्य. याला याने गुणल्यानंतर आपल्याला मिळते 2 किलो. हे काय आलं ओहम, परंतु रूलनुसार 2 किलोला आपण काय करणार, किलोनी भाग देणार. आपल्याला मिळालं 2 किलोनी भाग दिला म्हणून किलो ओहम. व्हॅल्यू ॲज इट इज आलेली आहे आणि यावरून आपण कलर कोड काढणार. 2 म्हणजे रेड, ब्लॅक 0 म्हणजे ब्लॅक,
आणि तिसरा 2 शून्य म्हणजेच रेड. तर 2 किलो ओहमचा कलर कोड असणार रेड ब्लॅक रेड. तर अशा पद्धतीने आज आपण कार्बन कंपोजिट रेजिस्टरला त्याच्या कलर कोड वरून व्हॅल्यू काढणे शिकलो. थँक्यू.